शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलाय। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतही सुनावणी होणार आहे। सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी 22 जानेवारीला काढली जाणार आहे। सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे। त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांचा आता 22 जानेवारीच्या सोडतीकडे लक्ष लागलंय। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। आजच महापालिका निवडणुकीनंतरचे गॅझेट काढण्याचे नगरविकास विभागाने आदेश दिलेत। गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आपल्या नगरसेवकांची नोंदणी करावी लागणार आहे। सरड्याची धाव कुंपणापर्यंत असं म्हणत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संजय केनेकर यांनी एमआयएमला टोला लगावलाय। एमआयएमला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गाडू असं म्हणत त्यांनी एमआयएमला आव्हान दिलं। प्रशांत जगताप यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशांत जगताप यांचं अभिनंदन केलं। कोंडवा आणि वानवडी परिसरात काँग्रेसचे 5 उमेदवार जगताप यांनी निवडून आणले। छत्रपती संभाजीनगरात आज भाजपकडून 62 गटांसाठी तब्बल 700 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युती संदर्भात शिवसेनेसोबत भाजपची बैठक होणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। दरम्यान शिवसेनेनं किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून मंत्री भरत गोगावलेंनी सपत्नीक प्रचाराचा नारळ फोडला। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे भाजपनं खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का दिल्याचं बोललं जातंय। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही युती आघाडीचा पेच कायम आहे। रायगडच्या माणगावमधील राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रवेशामुळे माणगावच्या मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली। उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला। त्यांना 40 या मॅजिक फिगरसाठी अवघ्या 2 नगरसेवकांची गरज असताना वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाली। बैठकीसाठी काँग्रेसकडून जगन्नाथ काळे आणि विश्वास अवताडे उपस्थित होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची हत्या झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय। या हत्येमागे स्थानिक राजकीय नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी केलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सांगलीमध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत। समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहेत असं दोन्ही नेत्यांकडून सांगितलं जात आहे। महानगरपालिकेमध्ये जरी अपयश आलं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा आम्हाला अंतर्गत पातळीवर फायदा झाला असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलंय। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता हे आता सिद्ध झालंय। उत्तर प्रदेश भवन वांद्रे इथं झालंच आहे। मुंबई हडप करण्याची सुरुवात झाली आहे। गुजरात भवनसाठी सुद्धा संपूर्ण पालघर जिल्हा देऊ केलाय असं म्हणत विनायक राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पंढरपुरात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। भाजपकडून घेतल्या जात असलेल्या मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली। परभणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी पाहायला मिळाली। जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। पंढरपूर तालुक्यातील तिसंगीमध्ये तलवार आणि पिस्तूलचा धाक दाखवून लुटलेल्या सराफा दुकानाच्या आरोपींना पकडण्यात यश आलंय। तब्बल 7 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी अशा प्रकारचा जबरी दरोडा टाकण्यात आला होता। याचा शोध पोलिसांनी तात्काळ लावला। ठाण्यात मुंब्रा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आहे। कारवाई जवळपास 7,30,57,000 रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले।
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलिसांकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या विरोधात जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेनं निदर्शनं केली आणि संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली। अमरावतीमध्ये एकाच वेळी 5000 भाविकांनी गजानन महाराजांचे पारायण वाचन केलं। स्वामी विवेकानंद सभागृहात माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पूजन केल्यानंतर पारायण वाचन पार पडलं। ई-केवायसी करूनही शेकडो गरजू आणि मजूर महिलांना लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते मिळालेले नाही। त्यामुळे रोष व्यक्त करत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो महिलांनी आंदोलन केलं। पंढरपुरात 2 वेळा गूढ आवाज आले। मोठ्या आवाजामुळे काही घरांच्या काचा फुटल्या। हा आवाज भूकंप सदृश्य आहे की आणखी काही याबाबत तपास केला जातोय। अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। हिंगोली जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई करण्यात आली। कारवाईत 3 जेसीबी आणि 5 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। शेतकरी, वनजमीन धारक आणि कष्टकरी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आक्रमक झाली आहे। चांदवडमधील मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी धडक मोर्चा काढला। चुकीच्या पद्धतीनं ई-केवायसी झाल्याचा आरोप करत पुन्हा ई-केवायसीची लिंक सुरू करून मुदत वाढवून देण्याची मागणी महिलांनी केली। पुनावळे इथल्या ॲडिब्ले सोसायटीजवळ अग्निशमन दलाच्या वाहनानं मोटारसायकलला धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात झाला। यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। चोपडा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। दरम्यान हरभरा काढण्याच्या कामात शेतकरी सध्या व्यस्त आहे। हरभऱ्याला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकमधील आदिवासी तालुक्यांमध्ये माकपनं चक्काजाम आंदोलन केलं। त्यामुळे नाशिककडून गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वनपट्टेधारकांचे दावे मंजूर करावे, 7/12 उतार्यावर नोंदी कराव्यात आणि जलजीवन मिशनची कामं पूर्ण करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। रेशन दुकानदाराच्या अरेरावीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। महाडच्या कुंभे शिवथर इथं दुकानदाराकडे पावती मागितल्यानं संताप व्यक्त करत रेशन दुकानदारानं या ग्राहकाला शिवीगाळ केली। या प्रकरणी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे।